नवी मुंबईतून नवी मुंबईत वाशी कॉलेज बाहेर मराठीवरून वाद झालाय। 20 वर्षीय युवकाला हॉकी स्टिकने मारहाण झालेली आहे। दरम्यान मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी नोटीस दिली आहे। मुख्य आरोपी फैजान नाईकशी मराठी बोलल्यानं ही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। आताची महत्त्वाची अपडेट आहे, नवी मुंबईत वाशी कॉलेज बाहेर मराठीवरून वाद झालेला आहे। दरम्यान या 20 वर्षीय युवकाला हॉकी स्टिकने यावरून मारहाण झाल्याचं कळत आहे आणि या मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी नोटीस देखील दिली आहे। तर फैजान नाईक हा मुख्य आरोपी आहे, त्याच्याशी मराठी बोलल्यानं ही मारहाण झाल्याचं कळत आहे। ही संपूर्ण घटना नवी मुंबईत वाशी कॉलेज बाहेर घडलेली आहे। आम्ही तो पहिल्या दिवशीच बराच वेळ प्रयत्न करत होते। मी आता बराच वेळ आहे ना जशी वाशीमध्ये एका ठिकाणी बोलत होतो, बरोबर, मी त्याला हेच केलं, म्हणजे मी त्याला म्हटलं की फार येऊ नको, मी ना त्याच्याबरोबर व्हिडिओ काढले ना फोटो काढले, त्याची आयडेंटिटी कारण काय मी घरी पण नाही गेलो, मी त्याला कालच फोन केला की मी घरी येऊ का, मीच मनातून त्याला म्हटलं मी घरी आलो तर सगळ्या आजूबाजूला चर्चा होईल। काय असतं की तिचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे, त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल, आणि त्याला निशिकांत दुबेंसारखे किंवा अबू आझमी सारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्रोही जी लोक आहेत, यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेलेला आहे। महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली। काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली, पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर FIR केलेला आहे, त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे। मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली, त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून। तो मुलगा आता तरी स्थिर आहे, पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो, आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो।